नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. खुनाच्या घटनांनी वाळूज औद्योगिक नगरी हादरली. लग्न करून देत नाही म्हणून चक्क पोटच्याच लेकांनी सख्या बापाच्या अंगावर वार करून केले ठार. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत केल्याने संजय राऊत यांना फायदा. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचे दुर्दैव. एकत्रित काम केले असते तर आज ही पक्षाची अवस्था झाली नसती. आमदार संजय शिरसाट यांची टीका. आता सविस्तर बातम्या. लग्न करून देत नाही, शेतीही वाटून देत नाही, त्यामुळे पोटच्या 2 मुलांनी बापाच्या पोटात शस्त्राने वार करून जखमी केलेल्या वडिलांवर उपचार सुरू असताना 23 मेच्या रात्री त्या निर्दोष बापाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. संपत लक्ष्मण वाहुळ, वय 48 वर्ष, राहणार वडगाव कोल्हाटी असे त्यांचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहुळ हे वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून त्यांना पोपट वाहुळ वय 28 वर्ष व प्रकाश वाहुळ वय 26 वर्ष हे 2 मुले आहेत. वाहुळ यांच्या नावावर शेती आहे तर 2 मुले खासगी कंपनीत काम करतात. दिनांक 8 मे रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास संपत वाहुळ हे एकटे घरी होते. लहान मुलगा प्रकाश हा कंपनीतून घरी येताच वडिलाला शिवीगाळ करू लागला. वडिलाने विरोध केला असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मोठा मुलगा पोपटही त्यावेळी घरी आला असता त्यानेही मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघेही मारहाण का करताय विचारले असता आमचे लग्न करून देत नाही आणि शेतीही वाटून देत नाही असे म्हणत मोठ्या मुलाने सफासफ चाकूचे वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले. बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्याने संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुळ, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धावून आले. त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी दिली. संपत वाहुळ यांना घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असताना दिनांक 23 मे रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत केल्याने संजय राऊत यांना फायदा झाला. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचे दुर्दैव. एकत्रित काम केले असते तर आज ही पक्षाची अवस्था झाली नसती. अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली आहे. लोकसभेचे झालेल्या मतदानानंतर आता ज्या लोकांनी आघाड्या केल्या होत्या, युती केली होती, त्याबद्दलच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि त्याचा प्रत्यय म्हणून आज काल सांगलीमध्ये विशाल पाटील असेल, कदम असतील, त्यांनी जे काही जेवणावळी दिली आणि त्याला आवर्जून सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित होते. त्यावर उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांनी जी नाराजी व्यक्त केली ही वस्तुस्थिती होती. अनेक ठिकाणी जे आम्ही सांगायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही तुमच्या बरोबर राहणार नाही, त्याचा अनुभव हा सांगलीमध्ये आलेला आहे. आणि त्या जिल्हाप्रमुखांनी डायरेक्ट सांगितलंय की ही माझी भूमिका आहे, आम्हाला यांनी धोका दिलेला आहे, काँग्रेसने आम्हाला धोका दिला आहे आणि त्याला सपोर्टमध्ये राष्ट्रवादी होती. यापुढे आम्ही त्या काँग्रेसला विधानसभेची पायरीही चढू देणार नाही. भलेही पक्षाने आमच्यावर कारवाई केली किंवा हकालपट्टी केली तरी चालेल. हीच भूमिका आमची पहिली होती की जे पक्ष आपल्या विचारधारेचे नाहीत, ज्यांना आपली विचारधारा मान्य नाही, परंतु आपण त्यांच्याबरोबर फरफटत जाण्यापेक्षा वेगळं झालेलं कधीही चांगलं, त्या आमच्या भूमिकेला सांगलीच्या जिल्हाप्रमुखांनी दिलेली ती पुष्टी आहे. जो कार्यकर्ता, जो शिवसैनिक शिवसेना प्रमुखांच्या नावाचा जयघोष करून आयुष्यभर इतरांशी, काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी लढत राहिला, त्याला आता लाचारासारखं त्यांच्या समोर जावं लागलं, हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. मग महायुतीमध्ये असं झालं का
तर एखाद्या ठिकाणी जर झालं जरी असेल तर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत एखाद्या ठिकाणी चुकून. कारण की ही निवडणूकच अशी होती की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचंय. त्यासाठी महायुतीचे प्रत्येक उमेदवार हा निवडून आला पाहिजे, हा त्याच्या मागचा आमचा ध्येय होतं. म्हणून आम्हाला जो आत्मविश्वास आहे की आमच्या जागा वाढतील त्या या कारणामुळे. परंतु उभाटा गटाच्या कार्यकर्त्याचं जे दुर्दैव आज पाहायला मिळतंय, त्यांच्यावर आलेलं संकट जे पाहायला मिळतंय, त्यामुळं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मनस्ताप होतोय. जर एकत्रितपणे जर काम केलं असतं, जर आमची भूमिका जर मान्य केली असती, तर मला वाटतं आज पक्षाची ही अवस्था झाली नसती. म्हणून एक हिमतीने सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी केलेले स्टेटमेंट हे खऱ्या अर्थानं उभाटाला एक मार्ग दाखवणारा स्टेटमेंट आहे. म्हणून त्याला जर आज त्यांनी कॅज्युअली घेतलं तर उद्या कदाचित तीच परिस्थिती सांगली, कोल्हापूर असेल, सातारा असेल, त्या भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात जी काही नाराजगी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. महसूल विभागातील दुष्काळ व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. पिण्याच्या पाण्यात सर्वोच्च प्राधान्य, चारा उपलब्धतेच्या उपाययोजना व आगामी मान्सूनपूर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले. महसूल विभागातील सर्व जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजय शिरसाट, मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विभागीय आयुक्त अर्दड यांनी विभागातील स्थितीचे सादरीकरण केले. त्यात त्यांनी आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या स्थितीबाबत माहिती दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील मागणी केलेल्या गावांना पुरेसे टँकर तात्काळ द्यावेत. प्रस्ताव आल्यास 3 दिवसात टँकर सुरू करावा. पाण्याचा दर्जा, गुणवत्ता तपासण्यात याव्या. गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांचे थकीत बिल वसुली तूर्त बाजूला ठेवून नवीन कनेक्शन द्या. मात्र कुठल्याही परिस्थितीत पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद करू नये. गावांमधील ग्रामसेवक, तलाठी यांच्या बैठका घेऊन गावनिहाय मागणी जाणून घ्या. चारा उगवणीसाठी दिलेल्या अनुदानातून चारा उत्पादन झाले आहे. हा चारा पशुपालकांसाठी उपलब्ध आहे. त्याची माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचवा. भूजल पातळीत झालेली घट लक्षात घेता जलसंधारण उपाययोजना राबवाव्या. टँकरग्रस्त गावांमध्ये विहिरी, बोअरवेल पुनर्भरण तसेच जलसंधारण उपाययोजना राबवाव्या. टँकरग्रस्त गावांमध्ये विहिरी, बोअरवेल पुनर्भरण तसेच जलसंधारण उपाययोजना राबवाव्या, जेणेकरून भविष्यात त्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता भासू नये. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेला गती द्या. पावसाळ्यापूर्वी ही मोहीम राबवा. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्या. कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला, चारा, जनावरांना पाणी देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्या. पावसामुळे गावांचा संपर्क तुटणार नाही. अन्नधान्य, औषधे यांचा पुरेसा साठा असेल याची दक्षता घ्या. अनधिकृत, नियमबाह्य होर्डिंग्ज कापून टाका. संबंधितांवर गुन्हे दाखल करा. तसेच अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल यांच्याशी समन्वय राखा. खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरवठा रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करा. विक्रेते, पुरवठादार यांच्यावर गुन्हे दाखल करा. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर निरीक्षण दल तयार करा. वीज कोसळून होणारे मृत्यू रोखण्यासाठी वीजरोधक प्रणाली बसवा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. वाळूज महानगर येथे छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सवाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आले असता सभास्थळी जाण्याअगोदर मराठा आरक्षणासाठी गोदावरी तीरात जीवाचे बलिदान देणारा स्वर्गीय ओम मोहन मोरे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची विचारपूस करत सांत्वना भेट दिली. वाळूज महानगर परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या सार्वजनिक जन्मोत्सवाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर जाहीर सभास्थळी जाण्याअगोदर मराठा आरक्षणासाठी गोदावरी तीरात जीवाचे बलिदान देणारा स्वर्गीय ओम मोहन मोरे यांच्या वाळूज वसाहतीत असलेल्या त्याच्या घरी जाऊन
जरांगे यांनी कुटुंबियांची विचारपूस करत सांत्वना भेट दिली। त्यानंतर वाळूज महानगर येथे छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सवाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आले असता ते 4 जून पासून पुन्हा आमरण उपोषणाला अंतरवाली सराटीतून बसणार आहेत। समाजाने मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने मला पाठबळ देऊन तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा, बाकी मला तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही, असे देखील जरांगे म्हणाले। जातीच्या जीवावरती माझ्या मराठ्यावर अन्याय करू नका, तुम्हाला राजकारणातून कायम संपविल मी आणि माझा मराठा समाज सुद्धा। तुम्ही आज निवडून येताल, पडताल, तुम्हाला वाटत असं होऊन गेलं उडं लगेच विधानसभा आहे। ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथं वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग हटणार नाही। त्यामुळे आतापासून सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या कामाला लागा, नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल। तो इकडे कांदे सध्या हे आपलं फायनल ठरलंय। आपण सगळ्यांनी शांत राहायचंय, कोणी कोणावर टीका करायची नाही। आपल्यावर कोण पोस्ट करतोय, कोण वाद घडवून आणतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं। आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जय जयकार करायचा नाही, पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही। माय बापा हो, त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये। माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आहे, त्याच्यात आपल्याला आनंद आहे। आणि हे किती आडवे येऊ द्या ते आपण घेणार आहे। एकजूट अशीच राहू द्या, एकजूट फुटू देऊ नका। जात मोठे करायचे, जातीचे लेकरं मोठे करायचे, यासाठी लढायचं। सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही, मिळाला बघता तुम्ही एकजूट फुटू देऊ नका। मला तर लय घाबरीत होते, तुम्हाला माहित आहे का? आम्ही अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय, आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा। सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मौलाना आझाद हायस्कूलच्या 1981 वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला। या मेळाव्यामध्ये नुकतेच पवित्र हज यात्रेवरून परतलेले आणि यात्रेला जाणाऱ्या माजी विद्यार्थी यांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला।
मौलाना आझाद हायस्कूल 1980-81च्या बॅचचे माजी विद्यार्थी नेहमीच काही ना काही कारणावरून एकत्र येऊन त्यांच्या आठवणींमध्ये रमतात. त्याचाच एक भाग म्हणून या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या काळचे शाळेचे शिक्षक सय्यद इक्बाल, अब्दुल कादर, यले अजीज, अफसर बेग यांच्यासह अन्य शिक्षक मंडळींची उपस्थिती होती. तर औरंगाबाद टाइम्सचे संपादक शोएब खुसरो आणि एएस कन्स्ट्रक्शनचे अब्दुल रजाक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मौलाना आझाद हायस्कूलच्या 1980-81 वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला. या मेळाव्यामध्ये या बॅचचे माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. पवित्र हज यात्रेसाठी संधी मिळाल्याने हज यात्रेसाठी जाणारे झकीउद्दीन सिद्दीकी उर्फ मशूसर, अझहर सिद्दीकी आणि शेख रब्बानी यांचा यावेळी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. तर नुकतेच हज यात्रेवरून परतलेले अब्दुल सत्तार, शेख रफीक आणि सय्यद उस्मान यांचा देखील जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन हिफजुर रहमान, अब्दुल रजाक आणि अन्य मंडळींच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्वच वर्गमित्र आणि शिक्षकांनी पवित्र हज यात्रा करून आलेले आणि पवित्र हज यात्रेला पात्र ठरलेल्याने जाणारे यांचा जाहीर सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. हम लोग आने वालों का भी इस्तेमाल कर रहे हैं और जाने वालों का. इसमें जो है बहुत से ऐसे लोग हैं जिनको मैं सूरत देख कर पहचान लेता हूँ, नामों से वाकिफ नहीं है, इसलिए नाम बनाम मैं आपसे बात नहीं कर सकता. बहरहाल कहने का मतलब ये है कि बड़ा खुशी का मौका है, एक तारीखी मौका है. और सबसे पहले जो हाफिज साहब ने यहाँ पर जो कुछ भी कहा है वो उन लोगों के लिए भी काम आएगा जो हज को जा रहे हैं, और जो लोग आ चुके हैं उनके लिए भी काम की चीज़ें. बहुत सी बातें मैंने भी नोट की हैं, बहुत अच्छी कारामद बातें बताई उन्होंने. रहा मुश्किल की तकरीर का मामला, वो अल्लाह करे उनको याद रहे कि वहाँ जाकर उनको हमारे सब के बारे में दुआ करना है. वो जो दुआएं यहाँ पर की उन्होंने इतनी ही दिल की गहराइयों से वहाँ पर भी जाकर हमारे बारे में दुआ करें और तमाम मुसलमानों के लिए दुआ करें, फ़लस्तीनियों के लिए दुआ करें. और आज जो है आप जैसे लोगों की दुआओं की ज़रूरत है फ़लस्तीनियों को. जितने मुस्तहक़ वो हमारी दुआओं के हैं और कोई नहीं दुनिया में. आज ये जो 150 लोग जमा हुए हैं, अल्लाह हमेशा ऐसी खुशी और ऐसी मोहब्बत हमारे दोस्तों में और हमारे उस्ताद की इज़्ज़त करने में हमें हमेशा कामयाब रखें. और अल्लाह के करम से आज जो भी है हमारी तकदीर और हमारा डेवलपमेंट, हमारे ये उस्ताद लोग जो बैठे हैं, अल्हम्दुलिल्लाह ये लोगों की वजह से आज हम इस जगह पर पहुँचे हैं. अल्लाह इनको जज़ाए खैर दे, अल्लाह इनको खुश रखे, अल्लाह इनके अहले ख़ानदान को खुश रखे. और अल्लाह ने मेरे को और हमारे अज़हर और मेरे साथी रब्बानी, ये हम तीनों इस साल जा रहे हैं. इतना अल्लाह का करम है कि ऐसी मोइज साहब से मुलाकात हुई और मैंने कहा कि हम हज को जा रहे हैं, तो उन्होंने ये प्रोग्राम हिफ्जुर रहमान, रज़ाक साहब और ये बोले हमको करना है तो ऐसा करना है. वैसे तो प्रोग्राम में मैंने इनसे खाली मस्जिद में बैठे बैठे एक निकाह में मैंने उनको बोला कि भाई मेरी रवानगी है, अगर हो सका तो मेरे से जो गलतियाँ हुई हैं उसको माफ़ कर दे जाने अनजाने में. तो उन्होंने कहा कि नहीं हमको ये 3-4 दिनों की मेहनत है कि ये लोगों ने यहाँ तक के इस प्रोग्राम को लेकर आया है. और मैं अल्लाह से ये उम्मीद करता हूँ और आप लोगों से भी ये उम्मीद करता हूँ कि अल्लाह से मैं आप लोग जितने भी हैं, जितने मेरे साथी हैं, इन सब का इंशाअल्लाह मैं हुजूर के सामने आपका सलाम पेश करने की कोशिश करूँगा. और अल्लाह से ये दुआ करूँगा कि मेरे अरकान पूरे हो. और जैसे हमारे हाफिज़ साहब ने बताए कि भाई हज करके आने के बाद जैसे कि माँ के पेट से जन्म लिया, अल्लाह मेरे को उस तरीके से मेरी जिंदगी, अगली जिंदगी निकाले. रस्ते अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा. तसेच वाहन चालक व अल्पवयीन मुलांचे पालक यांचेही या संदर्भात उद्बोधन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बैठकीत दिले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हिमांशु पाटील, उपअभियंता एच.के. ठाकूर, मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रकाश चौगुले, मनपा अभियंता ए.बी. देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे आदी उपस्थित होते। बैठकीत रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत 27 ठिकाणी कॅमेरे लावण्यात येत आहेत। शहरी व ग्रामीण भागात रस्ते अपघाताच्या संख्येवर नियंत्रण आणणे, वाहन चालविताना नियमभंग करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी 8 विशेष वाहने तैनात करण्यात येत आहेत। ही वाहने वेग मर्यादेचे उल्लंघन, हेल्मेट परिधान न करता वाहन चालविणे इत्यादी बाबींवर लक्ष ठेवून तत्काळ उपाययोजना करतील। त्यात अधिकाऱ्यांमार्फत वाहन चालकांचे समुपदेशनही होईल। जिल्ह्यात 97 अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करून तेथे आवश्यक ते स्थापत्य बदल करण्याची उपाययोजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। यावर जिल्ह्यात रस्ते अपघात व अपघातात मृत्यू होऊ नये यासाठी रस्त्यांवरील अपघात प्रवण स्थळे निश्चित करण्यात यावीत। त्यात आवश्यक ते स्थापत्य बदल, दिशादर्शक व सूचना फलक लावण्याची कारवाई करावी। विना नंबर प्लेट चालणारी वाहने, विशेषतः वाळू वाहतूक करणारे हायवा यांच्यावर कारवाई करावी। गॅस टँकरसाठी त्यांच्या नेमून दिलेल्या मार्गांवरून वाहतूक करण्याबाबत उपाय करावे। अल्पवयीन वाहन चालकांकडे वाहन चालविण्यास देऊ नये, यासाठी पालकांमध्ये जनजागृती निर्माण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र संचालक उपलब्ध नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेरील बाजूस निवेदन चिटकवून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला। येत्या 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी आलेलो आहोत। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या अनेक दिवसापासून विविध विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या संदर्भात अनेक निवेदनं या कार्यालयाला देण्यात आलेली आहेत आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर याचे आंदोलनाचे पडसाद देखील उमटत आहेत। परंतु तरी सुद्धा या विद्यापीठ प्रशासनाला अजून देखील जाग येत नाहीये। अतिशय भोंगळ कारभार या विद्यापीठ प्रशासनाचा आहे आणि या भोंगळ कारभाराचा निषेधार्थ या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज आलेलो आहोत। या ठिकाणी आज निवेदन देत असताना त्या ठिकाणी विद्यापीठाचे उपकेंद्राचे जे संचालक आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर निवेदन चिटकवून त्यांना जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज निर्धार केलेला आहे। आणि आजच्या या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तंत्रशास्त्र शाखेच्या तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे, त्यामध्ये त्यांचे परीक्षेच्या त्रुटी असतील, रिमेडियलचा प्रश्न असेल किंवा त्यांचा निकाल प्रकाशित होण्यास विलंब होत असेल आणि त्यांची जी वेबसाईट आहे त्याचा जो प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावे। अन्यथा येत्या 27 तारखेला सर्व विद्यार्थी, सर्व पक्षाचे विद्यार्थी, सर्वसामान्य विद्यार्थी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन या संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाला दिलेले निवेदनं याचा संपूर्ण एक फाईल घेऊन त्या ठिकाणी तोंडबंद आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे आणि विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध त्या ठिकाणी करणार आहे। या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपले आणखीन जे काही प्रश्न असतील ते आपण आमच्यापर्यंत पोहोचवावे आणि या विद्यापीठाच्या भोंगळ प्रशासनाला जागा करावं। धन्यवाद। कन्नड शहरातील मकरंदपूर येथील काळे यांच्या स्पेअर पार्ट दुकानात दिवसाढवळ्या दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम 15,000 रुपये चोरट्याने लंपास केले असून चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मात्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत। कन्नड शहरातील मकरंदपूर येथील स्पेअर पार्ट दुकानात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे। फौजी विठ्ठल काळे असे दुकान मालकाचे नाव असून त्यांच्या स्पेअर पार्ट दुकानात ही चोरी दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे। चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम 15,000 रुपये लंपास केले असून सदर चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सदर प्रकरणी कन्नड पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे। फौजी विठ्ठल काळे यांच्या स्पेअर पार्ट दुकानात झालेल्या चोरी करतानाचे सीसीटीव्हीचे फुटेज मात्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत। सगळ्याच मतदारसंघातून महायुतीला मिळालेल्या मतदानाचा अभ्यास करण्यासाठी आकडेवारी गोळा केली असल्याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली, तर पत्रकारांनी त्यांच्या ग्रामविकास विभागाबाबत प्रश्न केला असता त्यांनी उत्तर न देताच काढता पाय घेतला। ते नुसतं नाशिक आणि दिंडोरीच नाही तर धुळे असेल, माझ्याकडे नंदुरबार होतं,
जळगाव, रावेर, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सगळ्याच मतदारसंघाची माहिती मी त्या ठिकाणी मागवलेली आहे आणि मतदान झाल्यानंतर, काउंटिंग झाल्यानंतर कुठल्या मतदारसंघात किती मतं पडली याची मी माहिती घेणार आहे आणि तशी नेहमीचीच बाब असते, त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही. भाजप आमदारासह पदाधिकाऱ्यांची धडधड वाढलेली आहे. नाही, त्याचं धडधड वाढण्याचे काही कारणच नाहीये. सर्वांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. मला वाटतं आता मी फक्त आकडेवारी पर्सेंटेजमध्ये घेतलेली आहे, कुठलं पर्सेंटेज किती झालं, कुठल्या प्रभागाचं किती झालं आणि त्याचबरोबर आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोणत्या बूथवर किती मतं पडलीत ही माहिती मी घेणार आहे. दुसरं काही विचार पाहिजे एवढंच. ग्रामविकासाची परिस्थिती कशी? चांगली आहे आणि मराठवाड्यातले जवळजवळ 1250. तुमच्याकडे कुठलाच प्रश्न नाही माझ्यासाठी. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. खुनाच्या घटनांनी वाळूज औद्योगिक नगरी हादरली. लग्न करून देत नाही म्हणून चक्क पोटच्याच लेकांनी सख्या बापाच्या अंगावर वार करून केले ठार. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत केल्याने संजय राऊत यांना फायदा. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचे दुर्दैव. एकत्रित काम केले असते तर आजही पक्षाची अवस्था झाली नसती. आमदार संजय शिरसाट यांची टीका. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.